मित्रांनो, या व्यक्तींना तुम्ही ओळखलत का? हे आहेत अल्बर्ट आइन्स्टाईन. 21व्या शतकातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून त्यांची गणना होते. मग आज मी का फोटो दाखवलाय तुम्हाला? कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे, की जगात एक 8वं आश्चर्य आहे आणि या 8व्या आश्चर्याचं नाव आहे कंपाउंडिंग म्हणजेच चक्रवाढ व्याज. मग काय संबंध आहे आज आपल्याला व्याजाबद्दल बोलण्याचा? चला तर मग समजून घेऊयात या छोट्याशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, समजा तुम्ही ₹1000 गुंतवणूक केली म्युच्युअल फंडामध्ये आणि वर्षाच्या शेवटी तुम्हाला या गुंतवणुकीवरती ₹120 नफा झाला. आता दुसऱ्या वर्षाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा काय घडतं? तर तेव्हा पहिले ₹1000 आणि हे ₹120 असे एकूण मिळून ₹1120 गुंतवले जातात. म्हणजे दुसऱ्या वर्षीचं जे भांडवल आहे ते पहिल्या वर्षीचं भांडवल अधिक नफा आहे. आणि म्हणजे याचा दुसरा अर्थ लक्षात आला का तुमच्या? की तुम्ही जो नफा कमवला तो नफा आता तुम्हाला अधिक नफा मिळवून देण्याची कामी लागलेला आहे. म्हणजेच तुमचा पैसा हा पैसा कमवू लागला आहे. तुम्हाला मिळालेला नफा हा देखील तुम्हाला अधिकचा नफा मिळवून देऊ लागलेला आहे. आणि मग ही कमाल, ही जादू घडते म्युच्युअल फंडामध्ये. ही जादू घडते कंपाऊंडिंगमुळं, चक्रवाढ व्याजामुळं. आणि म्हणूनच चक्रवाढ व्याजाला 8वं आश्चर्य म्हटलं जातं. आणि या 8व्या आश्चर्याच्या या जादूचा फायदा घेण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करायला लागेल. आणि ती गुंतवणूक म्हणूनच अनेकदा म्हटलं जातं, तुम्ही ऐकलं देखील असेल, की म्युच्युअल फंड सही है. तर सही का आहे? तर म्युच्युअल फंडामध्ये असं कंपाऊंडिंग घडतं आणि या कंपाऊंडिंगचा फायदा मिळून आपण आपण श्रीमंत होतो. आपला पैसा अधिक वाढतो, अधिक वेगाने वाढतो. पण एक लक्षात घ्या, की हे सगळं घडण्यासाठी काय आवश्यक आहे? तर कंपाऊंडिंग घडण्यासाठी, चक्रवाढ व्याजाने पैसा वाढण्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे. तुम्ही पुरेसा जर वेळ दिला तर निश्चितपणे तुमचा पैसा अधिक वेगाने वाढतो. आणि कंपाऊंडिंग हे जास्त वेगाने घडतं शेवटच्या टप्प्यामध्ये. म्हणजे तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष जर गुंतवणूक केली तर शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या वेगाने तुमची गुंतवणूक वाढते, गुंतवणुकीची वाढ ही पहिल्यांदा नसते. आणि म्हणून वाट पाहणं, पेशन्स ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जिथं आपण सगळे कमी पडतो, आपल्याला पटकन श्रीमंत व्हायचं असतं आणि या पटकन श्रीमंतीच्या नादात आपण आहे ते पैसे सुद्धा घालून बसतो. तर असं न करता सरकारने बॅक केलेली गोष्ट म्युच्युअल फंड त्याच्यात तुम्ही गुंतवणूक करा आणि तुमच्या श्रीमंतीचा मार्ग ओपन करा.